माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका। काल आम्ही सर्वजण सहपरिवार आजीबाई जोरात हे नाटक पाहून आलो। सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखे हे नाटक आहे। मी नाटकाचे कुठल्याही प्रकारे प्रमोशन करत नाही आहे। नाटकात मराठी भाषेबद्दल फार छान माहिती दिली आहे, कारण आपली मराठी भाषा कुठे ना कुठे लुप्त होत चालली आहे। मला वाटतं आपण आपली मराठी भाषा आपल्यापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे, आपणच ती जपली पाहिजे। कारण आपण कित्येक वेळा रिक्षामध्ये बसतो तेव्हा रिक्षा ड्रायव्हर मराठीमध्ये बोलतो की हिंदीमध्ये बोलतो ते आपल्याला माहित नसतं, पण तरी आपण पहिले हिंदीमध्ये सुरुवात करतो। क्या भैया इधर आओगे क्या भैया उधर जाओगे क्या। मग ते आपण मराठीमध्ये जर संवाद केला तर आपल्यालाही कळेल त्या माणसाला मराठी येते किंवा नाही येत। अशा प्रकारे आपण मराठी भाषा आपली थोडीफार प्रमाणात वाचवू शकतो। शिवाय आजकाल सर्वच मुलं इंग्लिश मीडियम मध्ये जातात। सगळेच आई वडील आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये भरती करण्याचा आग्रह असतो। ठीक आहे, ते काळाची गरज आहे, ते केलंच पाहिजे। पण जर प्रत्येक आई वडिलांनी किंवा प्रत्येक आजी आजोबांनी आपल्या नातवाला किंवा आपल्या मुलाला मराठी हा विषय आलाच पाहिजे असा जर आग्रह धरला तर प्रत्येक मुले मराठी भाषा पूर्णपणे शिकेल आणि आपली मराठी भाषा कुठेतरी लुप्त होण्यापासून वाचेल। तर सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। मी कोणी फार मोठी ज्ञानी व्यक्ती नाही आहे, पण मला आपल्या मराठी भाषेचा खूप अभिमान आहे। त्यामुळे जय महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र माझा। तर चला सगळ्यांनी आपण आपापल्या परीने प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं की आपली मराठी भाषा कमीत कमी महाराष्ट्रामधून तरी लुप्त होऊ नये। आम्ही सहपरिवार सगळेजण नाटक बघायला गेलो होतो आजीबाई जोरात, त्याची आपण थोडीशी झलक पाहूया। नम्र निवेदन, राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी शांतपणे उभं राहावं।